नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज शनिवार आणि आज इंग्रजीचा तास असतो, परंतु काही कारणानिमित्त आज नेहमीचे जे शिक्षक असतात ते तासाला उपस्थित राहू शकले नाहीत आणि म्हणून आज आपण या ठिकाणी त्या घटकाची चर्चा आज करणार आहोत आणि तास आपण या ठिकाणी थांबवणार नाही, आपण त्याच्याविषयी चर्चा करूया. आणि बघा, इंग्रजीचं शेवटचं किंवा 2 घटक शिल्लक राहिलेले असतील आणि त्याचा एक छोटासा घटक आज आपण या ठिकाणी अभ्यासाला घेणार आहे, तो म्हणजे स्टॉक एक्सप्रेशन्स. हा घटकाचा भारांश 12%, म्हणजे साधारण 3 प्रश्न आणि 6 मार्कासाठी हा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. अगदी सोपा घटक आहे, साधा घटक आहे, याच्यात बऱ्यापैकी चित्रांचा उपयोग केला जातो आणि सोपा घटक आहे म्हटल्याच्या नंतर बऱ्याचदा आपण काय होतो की त्याचा एकतर सराव कमी करतो. दुसरी गोष्ट, परीक्षेमध्ये हा प्रश्न आल्याच्या नंतर गडबडीने वाचला जातो आणि मग योग्य पद्धतीने न वाचला गेल्यामुळे बऱ्याचदा असं होतं की त्या प्रश्नाचा अर्थान्वय चुकीचा लावला जातो. म्हणजे हे एक्सप्रेशन ए ने बी साठी वापरले की बी ने ए साठी वापरले, हे वाचण्यामध्ये आपण बऱ्याचदा गल्लत करत असतो आणि त्याच्यामुळं हा प्रश्न चुकण्याची शक्यता असते. म्हणून सोपा घटक असला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष आपण करायचं नाहीये. आणि बऱ्यापैकी आता सिलेबस शिकून संपत आलेला आहे, जानेवारी महिना आता संपत आलेला आहे, म्हणजे अभ्यासक्रम तुमचा पूर्ण झालेला आहे आणि आता तुम्ही सरावासाठी सुरुवात सुद्धा केली असेल, प्रश्नपत्रिका सोडवत असाल,
तर चांगल्या पद्धतीने प्रत्येक घटकाचा काळजीपूर्वक सराव करा. वारंवार ते प्रश्न वाचा, प्रॅक्टिस करा. कारण सराव हा प्रॅक्टिसमुळे चांगला होत असतो. एखादा घटक सोपा असेल त्याचा कमी सराव करा, किंवा एखादा चांगला अवघड घटक असेल तर त्याचा जास्त सराव करा. असं काही प्रकार या ठिकाणी करू नका. म्हणजे सर्व घटकांना समान वेळ द्या. समान वेळ द्या म्हणण्यापेक्षा वेळ द्या, तुम्हाला आवश्यक आहे तेवढा वेळ द्या, आणि मग तुम्ही त्याची चांगली तयारी करू शकाल आणि तुम्ही परीक्षेमध्ये उत्तम यश मिळवू शकाल. बघा, गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी आपल्याला अभ्यासाला जास्त संधी मिळालेली आहे. मार्गदर्शन सुद्धा बऱ्यापैकी मिळालेलं आहे. सर्व घटकाचं मार्गदर्शन या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे. त्यामुळं चांगल्या निकालाची या ठिकाणी आपण अपेक्षा करूया. आणि इंग्रजी विषयाचा हा स्टॉक एक्सप्रेशन्स हा घटक आपण पाहायला या ठिकाणी शिकायला घेऊया. स्टॉक एक्सप्रेशन्स याच्या अंतर्गत 3 घटक आपल्याला बघायचे आहेत आणि प्रत्येकावर साधारणतः एक एक प्रश्न येण्याची शक्यता असते. पहिल्या घटकाकडे आपण जाऊया, तो म्हणजे ग्रीटिंग्स किंवा शुभेच्छा. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा भेटतो वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या वेळी, तेव्हा आपण समोरच्याला काहीतरी शुभेच्छा देत असतो, ग्रीट करत असतो. तर कोणत्या वेळी आपण कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन किंवा कोणत्या प्रकारचं वाक्य वापरणार आहेत याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या ठिकाणी बघा, काही ग्रीटिंग्स आपल्याला पाहायला मिळतात या तक्त्यामध्ये. सर्वांनी चांगलं हे वाचून ठेवायचं आणि याचे प्रसंगही लक्षात ठेवायचे की केव्हा केव्हा कोणकोणत्या प्रसंगी आपण हे या शुभेच्छा किंवा हे ग्रीटिंग्स वापरत असतो. ठीक आहे, तर वन बाय वन आपण बघूया. पहिलं ग्रीटिंग आहे कॉंग्रॅच्युलेशन्स. जेव्हा एखादं चांगलं काम करतो तेव्हा आपण त्याचं अभिनंदन करत असतो आणि अभिनंदन करण्यासाठी कॉंग्रॅच्युलेशन्स हे ग्रीटिंग आपण या ठिकाणी वापरणार आहोत. त्यानंतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून आणि गुड इव्हिनिंग. आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीला भेटत असतो ते वेगवेगळ्या वेळी भेटत असतो. म्हणजे कधी सकाळी भेट होते, कधी दुपारी होते आणि कधी सायंकाळी भेट होत असते. तर कोणत्या वेळी आपण कोणतं एक्सप्रेशन वापरणार आहे याच्यासाठी गुड मॉर्निंग. जेव्हा एखाद्याला तुम्ही सकाळच्या वेळी भेटत असता तेव्हा त्याला शुभ सकाळ किंवा सकाळच्या शुभेच्छा देण्यासाठी गुड मॉर्निंग असं म्हणत असतात. त्यानंतर गुड आफ्टरनून. दुपारच्या नंतर जर तुम्ही एखाद्याला भेटलं, म्हणजे सर्वसाधारणपणे मॉर्निंग किती वाजेपर्यंत असते, तर मॉर्निंग ही दुपारी 12 वाजेपर्यंत असते. म्हणजे पहाटेपासून किंवा रात्रीच्या 12 वाजल्याच्या नंतर दुपारी 12 वाजेपर्यंत मॉर्निंग असते. आणि त्याच्या आतमध्ये जर आपण कोणाला भेटलो तर आपण गुड मॉर्निंग म्हणत असतो. आणि 12 वाजेच्या नंतर जर कोणाला आपण भेटलो तर आपण गुड आफ्टरनून असं म्हणतो. आणि सायंकाळी बघा, दिवस मावळण्याच्या वेळेस म्हणजे साधारणतः 5 वाजल्याच्या नंतर आपण गुड इव्हिनिंग असं म्हणायला सुरुवात करत असतो. मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की 12 पर्यंत आपण गुड मॉर्निंग असं म्हणत असतो आणि 12च्या नंतर आपण गुड आफ्टरनून असं म्हणत असतो. पण एक्झॅक्ट आपण जर एखाद्याला 12 वाजता जर भेटलो तर गुड नून असा शब्द आपण वापरू शकतो. गुड नून असा प्रसंग शक्यतो कधी येत नाही. आपण हा शब्द कधी वापरत नाही, कारण एक्झॅक्ट 12 वाजताच आपण कोणाला भेटतो असं होत नाही. परंतु माहित असावा म्हणून जर एक्झॅक्ट 12 वाजले असतील तर आपण गुड मॉर्निंग असं सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर गुड इव्हिनिंगच्या बाबतीत सुद्धा बरेचदा संभ्रम असतो की संध्याकाळी एखाद्याला जर 6 वाजता मी भेटलो तर मी गुड इव्हिनिंग म्हणेल, पण एखाद्याला 9 वाजता भेटलोय आणि आमचं काम चालूच आहे तरी सुद्धा गुड इव्हिनिंग म्हणू शकतो. मग त्याच्या खाली अजून एक एक्सप्रेशन आहे गुड नाईट. हे साधारणतः कधी वापरायचं, किती वाजल्यापासून पुढे वापरायचं. जसं गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनूनला फरक पाहिला तसं गुड इव्हिनिंग आणि गुड नाईट याच्यामध्ये काही एखादी वेळ आहे का, तर याच्यामध्ये कसलीही वेळ नाही. फरक हा आहे की गुड नाईट तुम्ही केव्हा वापरू शकता, जेव्हा रात्रीच्या वेळी तुम्ही एखाद्याचा निरोप घेणार आहे, एखाद्यापासून निघून जाणार आहेत आणि पुन्हा तुम्ही त्याला त्या दिवशी भेटणार नाही, अशा वेळी गुड नाईट म्हणायचं. म्हणजे तुम्ही एखाद्याला 8 वाजता भेटलात आणि आता तुम्ही त्याचा निरोप घेताय
अशा वेळेला तुम्ही त्याला गुड नाईट म्हणायचं, बरोबर आहे का? तुम्ही तिथनं निरोप घेत असला पाहिजे किंवा त्याला तुम्ही एकटं सोडत असला पाहिजे किंवा तुम्ही सोडून जात असला पाहिजे, तेव्हा आपण त्याला गुड नाईट असं म्हणू शकतो. म्हणजे अगदी 11 वाजता एखाद्याचा निरोप घेतला तरी तुम्ही गुड नाईट म्हणू शकणार किंवा 8 वाजता एखाद्याचा निरोप घेतला तरी गुड नाईट म्हणणार आहात. त्याच्यानंतर बघा हॅपी न्यू इयर. हॅपी हा शब्द जर आला तर समजायचं की हे ऑकेजनल आहे, एखाद्या प्रसंगी तुम्ही त्या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत. मग तो प्रसंग कोणता आहे तो शब्द आपल्याला पुढे जोडायला लागतो. या ठिकाणी न्यू इयर वापरलाय, हॅपी न्यू इयर म्हणजे नवीन वर्ष सुरू झाले, आता तुम्ही त्याला शुभेच्छा देत आहे, नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं जावं. साधारणतः कधी असणार आहे ते हॅपी न्यू इयर? साधारणतः 1 जानेवारीला तुम्ही हे एक्सप्रेशन वापरू शकता. 1 जानेवारीला आपण जर कोणाला भेटलो तर आपण त्याला हॅपी न्यू इयर असं म्हणणार आहोत. त्यानंतर हॅपी दिवाळी, हॅपी होली. हॅपीच्या पुढे जो काही सण असेल, उत्सव असेल, कार्यक्रम असेल त्याचं तुम्ही इथं संबोधन कराल आणि हॅपी न्यू इयर किंवा हॅपी दिवाळी, हॅपी होली, हॅपी मकर संक्रांती अशा प्रकारच्या शुभेच्छा देऊ शकता. बऱ्याचदा तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये एखादं चित्र दिलं जाऊ शकतं आणि मग तुम्हाला ते एक्सप्रेशन त्या ठिकाणी वापरायला सांगितलं जाणार आहे किंवा ग्रीटिंग वापरायला सांगितलं जाणार आहे. मग मकर संक्रांतीचं जर सीन असेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला जर हॅपी दिवाळी असेल तर तुम्ही हॅपी दिवाळी न निवडता हॅपी मकर संक्रांती हे तुम्हाला निवडलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला चित्र पण समजलं पाहिजे, त्यातला प्रसंग समजलं पाहिजे, ऑकेजन समजलं पाहिजे. त्यानंतर पुढे ओ हाऊ नाईस, किती छान. एखादी चांगली गोष्ट, नाईस गोष्ट घडली तर आपण हाऊ नाईस असं म्हणू शकतो. त्यानंतर एक्सक्यूज मी. एक्सक्यूज मी हे वापरण्याचं वेळ किंवा हे केव्हा वापरतो तर जेव्हा एखाद्याला आपल्याला जॉईन व्हायचं असेल, म्हणजे 2 व्यक्तींचा संवाद चाललेला आहे आणि आपल्याला एक थर्ड पर्सन म्हणून त्याच्यात जॉईन व्हायचंय, तेव्हा त्यांचं लक्ष आपल्याकडे येण्यासाठी किंवा आपण बोलायला सुरुवात करण्यासाठी डायरेक्ट आपण बोलायला सुरुवात केलं तर ते योग्य दिसेल का? अजिबात नाही दिसणार. आणि म्हणून आधी त्यांची तयारी होण्यासाठी, आपलं ऐकण्यासाठी एक्सक्यूज मी असं आपण म्हणू शकतो. किंवा एखाद्याचं आपल्याकडे लक्ष नाहीये, तो दुसरीकडे बघतोय किंवा काहीतरी काम करतोय, अशा वेळी बोलायला सुरुवात करण्याच्या पूर्वी आपण एक्सक्यूज मी असं म्हणू शकतो आणि त्याचं अवधान आपल्याकडे खेचून घेऊ शकतो. म्हणजे सर्वसाधारणपणे लक्षात ठेवा की आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू करण्यासाठी किंवा स्वतःला इंट्रोड्यूस करण्यापूर्वी आपण एक्सक्यूज मी असं म्हणून समोरच्याचं लक्ष आपल्याकडे खेचून घेऊ शकतो आणि आपल्या बोलण्याला सुरुवात करू शकतो. कधी कधी माफी मागून सुरुवात करायची असते, अशा वेळेस सुद्धा एक्सक्यूज मी हा शब्द प्रयोग तुम्ही करू शकत असता. त्यानंतर हॅव अ नाईस डे म्हणजे दिवसाच्या सर्वसाधारण शुभेच्छा द्यायच्या. एखाद्याला तुम्ही भेटलेला आहेत आणि आता तुम्ही त्याच्यापासून जात आहे तर त्यावेळेस तुम्ही हॅव अ नाईस डे असं म्हणू शकता की हा दिवस तुम्हाला चांगला जावा. त्यानंतर वेलकम. जेव्हा एखादा माणूस आपल्याकडे पाहुणा म्हणून येत असतो तेव्हा आपण त्याचं स्वागत करत असतो, वेलकम म्हणत असतो. वेलकम हा अजून एका प्रसंगी सुद्धा वापरला जातो. जेव्हा एखादा आपल्याला थँक्यू म्हणत असतो तेव्हा सुद्धा आपण त्याला वेलकम म्हणत असतो. त्यानंतर ऑल द बेस्ट. एखादा मुलगा किंवा एखादा मित्र किंवा एखादा माणूस चांगली गोष्ट काम करायला जात आहे किंवा एखाद्या स्पर्धेमध्ये जात आहे, खेळायला जात आहे, तेव्हा तुम्ही त्याला ऑल द बेस्ट म्हणून शुभेच्छा देऊ शकता. बेस्ट ऑफ द लक. हे सुद्धा एखाद्यासाठी चांगलं विश करण्यासाठी तुम्ही खेळायला जाताय, स्पर्धेला जाताय, तेव्हा त्याला बेस्ट लक तुम्ही देत असता. बेस्ट ऑफ लक म्हणजे तुला या खेळामध्ये चांगलं यश प्राप्त होईल, अशा प्रकारचं हे बेस्ट ऑफ द लक हे तुम्ही एक्सप्रेशन वापरू शकता. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे म्हणजे तुमच्या जन्मदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. जन्मदिवसाच्या दिवशी तुम्ही एखाद्याला ही शुभेच्छा देऊ शकता. थँक्यू. एखाद्याने आपल्याला मदत केली तर आपण त्याचे आभार मानण्यासाठी थँक्यू असं म्हणत असतो. व्हेरी गुड. एखाद्याला शाबासकी देण्यासाठी आपण त्याला व्हेरी गुड म्हणतो, म्हणजे चांगलं काम केलंय की त्याला व्हेरी गुड म्हणायचं. त्यानंतर वेल डन. एखाद्याने चांगली कृती केली, एखाद्याने कुत्र्याला मदत केली, बरोबर आहे की नाही,
एखाद्याने रस्त्यावरचा कचरा उचलून दुसरीकडे टाकलेला आहे, अशा वेळी आपण त्याला वेल डन म्हणू शकतो की तुझी ही कृती चांगली कृती आहे, तू चांगलं काम केलं. ग्लॅड टू मीट यू, तुला भेटून खूप बरं वाटलं. एखाद्याला जेव्हा आपण भेटतो मित्राला वगैरे तेव्हा आपण ग्लॅड टू मीट यू असं म्हणत असतो. मेरी क्रिसमस, बघा हॅपीच्या ऐवजी हा मेरी शब्द वापरला आहे. क्रिसमसच्या वेळी हॅपीच्या ऐवजी मेरी हा शब्द वापरला जातो. मेरी हा हॅपीशी रिलेटेड किंवा हॅपी या अर्थाने या ठिकाणी आलेला आहे. ऍक्च्युली मेरीचा या ठिकाणी जो संबंध आहे तो त्याचे वेगळे संबंध आहेत, ठीक आहे नाही, तो आपला संबंध नाही किंवा तो विषय आपला नाही. फक्त मेरी हा हॅपी या अर्थाने क्रिसमसच्या आधी जोडलेला आहे, एवढं तुम्ही लक्षात ठेवा. हॅलो, एखाद्याला आपण जेव्हा अनोळखी माणसाला भेटतो तेव्हा आपण त्याला हॅलो म्हणत असतो आणि आपला संवाद सुरू करत असतो. त्यानंतर ग्रेट, छान झालं, ठीक आहे, उत्तम, छान, अशा पद्धतीने ग्रेट हे उद्बोधन आपण वापरतो. त्यानंतर मे गॉड ब्लेस यू, म्हणजे देव तुझं भलं करू. एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी शक्यतो मोठी माणसं छोट्या मुलांना किंवा मोठ्याकडनं छोट्यासाठी वापरलेलं जाणारं हे ग्रीटिंग आहे. त्यानंतर ईद मुबारक, मुस्लिम बांधवाचा ईद सण असतो त्यावेळेस त्यांना ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आपण ईद मुबारक असं म्हणू शकतो. अशा वेळेस सुद्धा तुम्हाला चित्र दाखवलं जाईल आणि त्याच्यातनं तुम्हाला हा प्रसंग शोधायला लागेल, ओळखायला लागेल आणि मग हे एक्सप्रेशन तुम्हाला तिथे वापरता येणार आहे. हाय, एखादा आपला एक मित्र भेटला तर हे अनौपचारिक एक्सप्रेशन आहे, हाय त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर एक्सक्यूज मी, मग सुद्धा या ठिकाणी आलं होतं. एक्सक्यूज मी आपल्याला एखाद्याला माफी मागताना सुद्धा म्हणजे माफ करा आणि कॉन्व्हर्सेशन जॉईन करायचे, अशा प्रसंगी सुद्धा एक्सक्यूज मी म्हटलं जातं. किंवा आपल्याला स्वतःला इंट्रोड्यूस करताना सुद्धा हे एक्सप्रेशन वापरता येऊ शकतं. त्या ठिकाणी काही सॅम्पल क्वेश्चन्स आहेत, बघूया आपण. बघा, आता मी आपलं कॉन्व्हर्सेशन इंटरप्ट झालं आणि मला खोकायचं होतं, शिंकायचं होतं, तेव्हाही मी एक्सक्यूज मी हा शब्द वापरला. तर अशा पद्धतीने तुम्ही हे वेगवेगळे ग्रीटिंग्स वापरत असता. आपण काही सरावासाठी प्रश्न या ठिकाणी बघूयात. क्वेश्चन नंबर 1, चूज द करेक्ट ग्रीटिंग फ्रॉम द ऑप्शन्स. पर्यायामधून योग्य ग्रीटिंग निवडा. अजय वॉज इल. ऋषिकेश visited him in hospital. He said dash dash before leaving hospital. फेब्रुवारी 17ला हा प्रश्न आला होता. बघा, एक सिच्युएशन दिली. अजय वॉज इल, अजय आजारी होता. ऋषिकेश visited him, आणि ऋषिकेशने त्याला भेट दिली. आणि ही सेड बिफोर लिव्हिंग, म्हणजे तो तिथनं निघण्याच्या पूर्वी त्याला असं म्हणून निघाला. तर काय म्हटलं असेल? बघा, पहिलं वेलकम. आता आजारी व्यक्तीला पासून जातोय म्हणजे त्याला वेलकम म्हणण्याचा काही संबंध येत नाही, म्हणजे हे चूक आहे. त्यानंतर गो टू अनदर डॉक्टर, तू दुसऱ्या डॉक्टरकडे जा, असाही सल्ला आपण देण्याची आवश्यकता नाही. आणि आजारी व्यक्तीला कॉंग्रॅच्युलेशन असं तर आपण म्हणू शकत नाही. आणि मग चौथा पर्याय आहे तो म्हणजे गेट वेल सून. स्पेलिंग इथे चुकलेलं आहे, WEL, गेट वेल सून, म्हणजे तू लवकर बरा हो, अशा प्रकारे आपण त्याला शुभेच्छा देऊ शकतो. बघा, गेट वेल सून असं कार्ड सुद्धा बऱ्याचदा देण्याचा प्रघात आहे. आणि एखाद्याला जर आजारी माणसाला भेटायला गेलं तर तुम्ही निघताना तिथनं गेट वेल सून असं म्हणू शकता. पुढचा प्रश्न बघूया. क्वेश्चन नंबर 2, सिलेक्ट करेक्ट ऑप्शन. Vedant and his team won the football match, their friends said. वेदांत आणि त्याच्या टीमने फुटबॉलची मॅच जिंकलेली आहे. आणि देअर फ्रेंड सेज, या ठिकाणी बऱ्याचदा आपल्याला लक्ष ठेवावं लागते की कोण बोलले. या ठिकाणी वेदांत अँड हिज टीम बोललेली नाही. ती जर बोलली असते तर कदाचित दुसरं एक्सप्रेशन असतं, आहे की नाही. तर या ठिकाणी देअर फ्रेंड सेड, बोललेले त्यांचे मित्र त्यांना म्हटलेले आहेत. तर काय म्हटलेत? ऑप्शन पाहूया आपण. ऑप्शन्स आहेत कॉंग्रॅच्युलेशन, त्यानंतर
बेस्ट ऑफ लक, हॅपी बर्थडे आणि गुड बाय. आता याच्यामध्ये बघा, कॉंग्रॅच्युलेशन म्हणजे अभिनंदन. एखादी मॅच जिंकल्याच्या नंतर त्याचं अभिनंदन आपण करत असतो. परंतु बेस्ट ऑफ लक हे पूर्वी देण्याची गोष्ट होती, शुभेच्छा देण्याची गरज होती, त्यामुळे बेस्ट ऑफ लक या ठिकाणी येणार नाही. त्यानंतर हॅपी बर्थडे या ठिकाणी बर्थडेचा प्रसंग नाही, त्यामुळे हॅपी बर्थडे येणार नाही. आणि गुड बाय, जेव्हा एखाद्याला सोडून जातो तेव्हा गुड बाय आपल्याला म्हणतो. नेहमी लक्षात ठेवा, चारही ऑप्शन्स आधी वाचून घ्या. मी या ठिकाणी चारही ऑप्शन्स आधी वाचून घेतले होते आणि मग मी ठरवलं की याच्यातलं करेक्ट ऑप्शन कोणतं आहे. म्हणून डायरेक्ट बरोबर ऑप्शन किंवा पर्यायपाशी जाण्याचा ची धडपड किंवा अट्टाहास धरायचा नाही. सर्व ऑप्शन्स वाचायचे. कदाचित असं होऊ शकते की सावधानी असणारे 2 ऑप्शन्स असतील आणि त्याच्यातलं एक ऑप्शन आपल्याला निवडायला लागतं. त्यामुळे आपण सर्व ऑप्शन्स आधी प्रॉपरली वाचून घेतले पाहिजे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल यू से व्हेन युअर क्लास टीचर एंटर इन द क्लास ॲट 9 AM? आता अशा वेळेस सुद्धा तुम्हाला प्रश्न नीट वाचायला लागतो. बघा या ठिकाणी 9 AM अशा प्रकारचा शब्द आहे. तुम्ही काय म्हणाल जेव्हा तुमचे शिक्षक वर्गामध्ये येतील आणि इथे वेळ दिली 9 AM? AM म्हणजे काय, तर सकाळच्या वेळी AM असं लिहिलं जातं, ठीक आहे नाही. ॲट मेरिडियन, पोस्ट मेरिडियन, AM PM हे प्रकार आहेत. तुम्ही लक्षात ठेवा, AM म्हणजे सकाळची वेळ आणि PM म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ. या ठिकाणी AM जर लिहिलेलं आहे तर ही सकाळची वेळ आहे, सकाळची 9ची वेळ आहे. त्यामुळे तुम्हाला सकाळच्या शुभेच्छा द्यायला लागणार आहेत. आणि मग आपण ऑप्शन्स बघूया. गुड नाईट सर, या ठिकाणी नाईट आहे, AM आहे म्हटल्यावर नाईट याच्याशी मेळ खाणार नाही. त्यानंतर दुसरं ऑप्शन आहे गुड नून सर. मी तुम्हाला नून हा शब्द मगाशी एकदा सांगितला होता की एक्झॅक्ट 12 वाजले जर असतील तर गुड नून आपण असं म्हणू शकतो. आणि या ठिकाणी 9 AM लिहिलेलं आहे, त्यामुळं गुड नून सुद्धा या ठिकाणी येणार नाही. ऑप्शन 3 गुड मॉर्निंग सर. या ठिकाणी मॉर्निंग आहे, AM म्हणजे ॲट मेरिडियन म्हणजे सकाळची वेळ आहे, म्हणून गुड मॉर्निंग सर हे एक्सप्रेशन तुम्ही या ठिकाणी वापरू शकता. आणि चौथं उरलेलं आहे ते एक्सक्यूज मी, हे सुद्धा वापरणार नाही. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. Choose the correct greeting from options. Your friend's birthday. That time what will you say? तुमच्या मित्राचा वाढदिवस आहे आणि त्यावेळेस तुम्ही काय म्हणणार? मग वाढदिवसाच्या दिवशी आपण काय म्हणतो आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे. लहानपणीपासून आपण शिकत असतो हॅपी बर्थडे. त्याला आपण कॉंग्रॅच्युलेशन्स म्हणणार आहेत का? नाही. त्यानंतर वेलकम म्हणणार आहेत का? नाही. आणि हॅपी दिवाळी म्हणणार नाही, तर आपण म्हणणार आहेत हॅपी बर्थडे. नेक्स्ट क्वेश्चन. माय फ्रेंड साई इज क्वालिफाइड फॉर द एक्झाम. हिज फ्रेंड सेंड सम ग्रीट्स. म्हणजे मित्र एखाद्या परीक्षेस पात्र झालेला आहे आणि त्याला त्याच्या मित्राने ग्रीटिंग पाठवले. मग काय ग्रीटिंग पाठवले? परीक्षेस पात्र झालाय म्हणजे त्या ठिकाणी हॅव अ नाईस डे म्हणणार नाही, दिवस चांगला जाण्याची आपण काही शुभेच्छा देणार नाही. त्यानंतर व्हेरी गुड याच्याविषयी थोडा विचार करू शकतो. त्यानंतर एक्सक्यूज मी असंही म्हणणार नाही, कारण आपण त्याला बोलत नाही येत. आणि कॉंग्रॅच्युलेशन या ठिकाणी आपण म्हणू शकतो. या ठिकाणी 2 आपल्याला जरा बरे ऑप्शन्स वाटलेत, मग कन्फ्युज होतो आपण आणि पहिल्यांदा 2 नंबरचा ऑप्शन आपण बघतो आणि लगेच त्याला चेक मार्क करू शकतो की व्हेरी गुड, हा चांगलं झालं. परंतु चौथं ऑप्शन तुम्ही वाचल्यानंतर कळेल की अरे कॉंग्रॅच्युलेशन आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो, कारण पात्र झालाय म्हणजे तुम्ही यश मिळवलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी कॉंग्रॅच्युलेशन हाच पर्याय योग्य म्हणून निवडणार आहोत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3. व्हॉट विल यू से इफ समवन थँक्स यू? एखाद्याने तुमचे आभार मानले तर तुम्ही त्याला काय म्हणणार आहात? अशा प्रकारचा प्रश्न आहे.
तुम्हाला तुमचे आभार म्हणले तर तुम्ही त्याला काय म्हणणार? जेव्हा एखादा आपण त्याला आभार मानतो म्हणजे थँक्यू म्हणत असतो, आणि थँक्यू म्हणल्याच्या नंतर आपण काय म्हणायचं असतं? तर बघा, आपण सॉरी म्हणू शकत नाही, पुढे त्याला रिपीट थँक्यू म्हणू शकत नाही, आणि वेल डन म्हणजे चांगलं केलं असंही म्हणू शकत नाही. तर एखाद्याने आपल्याला थँक्यू म्हटल्याच्या नंतर आपण त्याला यू आर वेलकम असं म्हणायचं असतं, की ठीक आहे, तुझं स्वागत आहे. क्वेश्चन नंबर 4, when will you say good afternoon? तुम्ही गुड आफ्टरनून केव्हा म्हणणार आहात? आपण बरेच बघितले, दुपारी 12 वाजल्याच्या नंतर गुड आफ्टरनून आपण म्हणत असतो. मग इन द मॉर्निंग नाही, इन द नून आपण त्यांना इन द नून म्हणजे दुपारी त्यांना म्हणणार आहे, बरोबर. ॲट नाईट आपण गुड नाईट म्हणू शकतो किंवा गुड इव्हिनिंग म्हणू शकतो, आणि ॲट इव्हिनिंग आपण गुड इव्हिनिंग असं म्हणू शकतो. आणि म्हणून इन द नून दुपारी त्याला आपण गुड आफ्टरनून असं म्हणू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. हाऊ विल यू ग्रीट युअर फ्रेंड ऑन द ऑकेजन ऑफ क्रिसमस? आता या ठिकाणी ऑकेजन दिले, कोणतं ऑकेजन आहे? ऑकेजन आहे क्रिसमस. या ठिकाणी ऑकेजन आपल्याला दिसते क्रिसमस. क्रिसमसच्या सणाच्या दिवशी तुम्ही काय शुभेच्छा द्याल? इथं फक्त क्रिसमस म्हटलंय, या ठिकाणी व्हेरी क्रिसमस म्हटलंय, या ठिकाणी मेरी क्रिसमस म्हटलंय, इथे कॉंग्रॅच्युलेशन म्हटलंय. मग अशी आपण याचा सराव केला होता, मेरी क्रिसमस असं आपण या ठिकाणी म्हणत असतो, म्हणजे हॅपी क्रिसमस. क्रिसमस हा नाताळ आहे आणि सण आहे, म्हणून हॅपी क्रिसमस त्याऐवजी मेरी क्रिसमस असं आपण म्हणत असतो. फक्त क्रिसमस म्हणणार नाही, व्हेरी क्रिसमस म्हणणार नाही, आणि कॉंग्रॅच्युलेशन सुद्धा म्हणणार नाही. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, युअर फ्रेंड अमन हॅज वॉन द फर्स्ट प्राइज इन डान्स कॉम्पिटिशन, हाऊ विल यू ग्रीट हिम? तुमच्या मित्राने नृत्य स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवलेलं आहे आणि तुम्ही त्याला कसं ग्रीट कराल? तर हाऊ नाईस केव्हा वापरतो? की अरे किती बरं झालं. त्यानंतर वेलकम किंवा एखाद्याचं स्वागत करताना, आणि थँक्यू किंवा आभार मानताना असं म्हणत असतो. परंतु जिंकले म्हणजे त्याचं अभिनंदन करणं गरजेचं असतं, म्हणून कॉंग्रॅच्युलेशन हे आपण संबोधन या ठिकाणी वापरणार आहोत. हाऊ नाईस तुम्हाला वाचता क्षणी बरं वाटलं असेल की हाऊ नाईस, जिंकले म्हणजे बरंच झालं, परंतु असं नाही. तर आपल्याला त्याचं अभिनंदन करायला पाहिजे. जेव्हा एखादं काहीतरी कष्ट करून फळ मिळवत असतो तेव्हा त्याचं अभिनंदन केलं जातं. नेक्स्ट, श्याम सेज हेलो प्रिया, हाऊ आर यू? प्रिया सेज आय एम फाईन अँड हाऊ आर यू? या ठिकाणी कॉन्व्हर्सेशन आहे. आता श्यामने प्रियाला म्हटलंय तू कशी आहेस, त्यानंतर प्रिया म्हणाली की मी ठीक आहे, तू कसा आहेस? तेव्हा श्यामने काय म्हणणं अपेक्षित आहे? तर श्यामने त्याला सांगणं अपेक्षित आहे की तो कसा आहे. मग त्या ठिकाणी ते म्हणण्यासाठी तो थँक्यू म्हणणार आहे का? नाही. वेलकम म्हणणार आहे? नाही. त्यानंतर शुअर म्हणजे खात्रीशीरपणे म्हणणार आहे का? नाही. तर तो सुद्धा म्हणेल मी सुद्धा फाईन आहे, चांगला आहे. त्यानंतर 8वा प्रश्न बघूया. युअर फ्रेंड मेट ऑन 1 जानेवारी, दॅट टाइम यू ग्रीट डॅश. 1 जानेवारीला तुम्ही तुमचा मित्र तुम्हाला भेटलेला आहे, आणि त्यावेळेस तुम्ही त्याला काय शुभेच्छा देणार आहे? 1 जानेवारी म्हणजे तुम्हाला माहिती नुकतंच नवीन वर्ष सुरुवात झालेलं आहे, आणि म्हणून तुम्ही त्याला काय म्हणणार आहे? एक्सक्यूज मी, 1 मिनिट थांबतो. ठीक, वेलकम बॅक. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया.
युअर फ्रेंड मेट ऑर आपण पाहिलेलं आहे. तर 1 जानेवारीला आपण भेट झाल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणणार? 1 जानेवारीला नवीन वर्ष सुरू होत असतं आणि आपण त्याला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देणार आहोत. म्हणून आपण त्याला म्हणू शकतो बघा, गुड मॉर्निंग, त्यानंतर हॅव अ नाईस डे, त्यानंतर हॅपी फ्रेंडशिप डे. हे तीनही एक्सप्रेशन्स आपण वापरू शकत नाही, कारण गुड मॉर्निंग ठीक आहे, तो सकाळी भेटला असेल किंवा नसेल असं या ठिकाणी उल्लेख आलेला आहे, त्यामुळे गुड मॉर्निंग आपण वापरू शकत नाही. त्यानंतर हॅव अ नाईस डे आपण जनरली म्हणू शकतो, तुम्ही बरोबर याला टिक मार्क करू शकला असता. परंतु अजून आपण पुढे जाऊया, तिथं स्पेशल ऑकेजन दिलेलं आहे, ते म्हणजे 1 जानेवारी. म्हणून आपल्याला हॅव अ नाईस डे पेक्षा अजून चांगलं ऑप्शन बघितलं पाहिजे. आणि या ठिकाणी चौथा ऑप्शन आहे हॅपी फ्रेंडशिप डे. फ्रेंडशिप डे या दिवशी नसतो. मग राहिलं हॅपी न्यू इयर. बघा, म्हणून मी सांगितलं की चारही पर्याय तुम्ही वापरा, वाचा आणि मग तुम्हाला योग्य पर्याय सापडेल. 1 जानेवारीला काय असतं तर नवीन वर्ष सुरुवात असतं, म्हणून हॅपी न्यू इयर हे आपण या ठिकाणी त्या मित्रांना शुभेच्छा देणार आहोत, म्हणणार आहोत. Look at the greeting card and choose correct option. या ठिकाणी ग्रीटिंग कार्ड आहे हॅपी मेरी क्रिसमस. या ठिकाणी हॅपी हा पण शब्द वापरलाय आणि मेरी हा सुद्धा शब्द वापरलेला आहे. आणि मग याच्यामध्ये तुम्हाला केव्हा हे कार्ड एकमेकाला दिलं जातं किंवा ही शुभेच्छा केव्हा दिली जाते, तुम्हाला आपण मगाशी प्रसंग पाहिले त्या मला त्यावेळेस क्रिसमस हा शब्द आपण पाहिला होता. आणि क्रिसमस हा एक सण आहे, नाताळ हा एक सण आहे आणि तो केव्हा असतो त्याची तारीख मात्र आपल्याला माहिती असली पाहिजे. 25 डिसेंबर, म्हणजे 25 डिसेंबरला आपण हा सण साजरा करतो. म्हणजे त्या दिवशी आपण जर भेटलो तर हॅपी क्रिसमस किंवा मेरी क्रिसमस आपण म्हणू शकतो. 2 ऑक्टोबरला काय असतं तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर 3 जानेवारीला काय असते आणि 5 सप्टेंबरला काय असते तुम्हाला माहिती आहे की नाही. गांधी जयंती, त्यानंतर बालिका दिन, त्यानंतर शिक्षक दिन आणि 25 डिसेंबरला असतं क्रिसमस. म्हणून या दिवशी तुम्ही मेरी क्रिसमस किंवा हॅपी क्रिसमस हे ग्रीटिंग देणार आहे. उरलेल्या ऑप्शनला आपण क्रॉस करायचं आहे. पुढचा प्रश्न बघूया. What will you say if your friend says sorry to you? एखाद्या वेळेस तुमच्या मित्राने जर तुम्हाला सॉरी म्हटलं तर तुम्ही काय म्हणणार आहे? त्याला नाईस म्हणणार आहेत का? नाही. रॉंग म्हणणार आहेत का? नाही. आणि डोंट वरी सुद्धा म्हणणार नाही. त्याला तुम्ही म्हणणार इट्स ओके, म्हणजे ठीक आहे. माफी आपल्याला एखाद्याने माफी मागितल्याच्या नंतर त्याला माफ करायला हवं आहे. त्यानंतर इफ यू लूज द मॅच, तुम्ही मॅच हारला असाल तेव्हा तुम्ही काय म्हणणार? जेव्हा मॅच हारतो तेव्हा आपल्याला दुःख झालं असतं आणि म्हणून आपण ग्रेट म्हणू शकत नाही. त्यानंतर थँक्यू म्हणू शकत नाही आणि डोंट वरी असं सुद्धा म्हणू शकत नाही. आपण म्हणणार हाऊ सॅड, वाईट झालं, चुकीचं झालं किंवा वाईट झालं. 12वा प्रश्न. बाय लुकिंग ॲट द प्रिटी ॲनिमल व्हॉट विल यू से? एखादा चांगला प्राणी, सुंदर प्राणी पाहिल्याच्या नंतर आपण त्याला काय म्हणणार आहे? आपण कॉंग्रॅच्युलेशन्स नाही म्हणू शकत आहे, ओ नो म्हणजे अरे असं म्हणणार नाही. त्यानंतर हॅलो सुद्धा त्याला म्हणणार नाही. तर हाऊ स्वीट, किती छान, असं आपण या ठिकाणी एक्सप्रेशन वापरणार आहोत. आपण पहिला भाग पाहिला तो म्हणजे ग्रीटिंग. आता दुसऱ्या भागाकडे जाऊया. दुसरा भाग आहे स्टॉप एक्सप्रेशन मधला, म्हणजे सीकिंग परमिशन अँड मेकिंग रिक्वेस्ट. परमिशन मागणे, परवानगी मागणे आणि रिक्वेस्ट म्हणजे विनंती करणे. या दोन गोष्टीकडे तुम्ही लक्ष द्या. परमिशन आणि रिक्वेस्ट हे शब्द जर प्रश्नामध्ये आले तर आपल्याला कोणते शब्द पर्यायामध्ये अपेक्षित करायचे असतात ते आपण आधी बघूया. बघा,
जेव्हा आपल्याला परमिशन घ्यायची असते, परवानगी मागायची असते, तेव्हा आपण कोणते शब्द त्या ठिकाणी वापरत असतो? तर बघा, कॅन, कुड, मे, वुड, यू माइंड, वुड यू लाईक, डू अशा किंवा मे मे या ठिकाणी बऱ्याचदा बघा अशा वेळेस मे हा शब्द किंवा कॅन हा या दोन्हीपैकी कोणता तरी शब्द बऱ्याचदा वापरलेला असतो. त्यामुळे प्रश्नामध्ये काय आलेलं आहे ते बघितलं पाहिजे, पर्यायामध्ये काय आलेलं आहे ते बघितलं पाहिजे. जेव्हा परमिशन असा शब्द प्रश्नामध्ये येईल तेव्हा उत्तरामध्ये आपल्याला मे किंवा कॅन ह्या दोन्हीपैकी कोणता तरी एखादा शब्द किंवा यापैकी कोणता तरी एखादा शब्द अपेक्षित आपण करायचा. त्यानंतर जेव्हा रिक्वेस्ट असा शब्द वापरला जातो प्रश्नामध्ये तेव्हा प्लीज हा शब्द त्या पर्यायामध्ये कुठे मिळतोय का ते आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे. या ठिकाणी सिकिंग परमिशन अँड मेकिंग रिक्वेस्टची काही उदाहरणं आपण बघूया. प्लीज हेल्प मी, याच्यामध्ये प्लीज आलेलं आहे. मगाशी मी सांगितलं की प्लीज जेव्हा येतं तेव्हा आपल्याला रिक्वेस्टच्या संदर्भात असतं. प्लीज हेल्प मी, मला मदत करा. त्यानंतर प्लीज गिव्ह मी युअर बुक, कृपया मला तुमचं पुस्तक द्या. प्लीज आपण केव्हा वापरतो? जेव्हा आपल्याला रिक्वेस्ट करायची असते तेव्हा, लक्षात ठेवा. त्यानंतर मे आय गो टू द टॉयलेट, मी टॉयलेटला जाऊ शकतो का? आणि मे आय बॉरो युअर पेन, मी तुझा पेन उसना घेऊ का? या ठिकाणी मे वापरलेला आहे आणि मे हे परमिशन साठी वापरतो. त्यानंतर कॅन यू गिव्ह मी युअर पेन, कॅन या ठिकाणी आलंय, हे सुद्धा परमिशन साठीच वापरलं जाणार या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर एक्सक्यूज मी, व्हॉट युअर नेम प्लीज, म्हणजे माफ करा तुमचं नाव काय आहे. या ठिकाणी सुद्धा तुम्ही नाव विचारत असता, म्हणजे एक प्रकारचे त्याला विनंती करत असता. त्यानंतर कॅन यू हेल्प मी, या ठिकाणी सुद्धा कॅन आलेला आहे, त्यामुळं तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी परमिशन मागितलेली आहे. तुम्ही त्याला प्रश्न विचारलेला आहे की तुम्ही मला मदत करू शकता का, म्हणजे परमिशनच आहे एक प्रकारची. आता काही क्वेश्चन्स या ठिकाणी बघूया. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फॉर सिकिंग परमिशन, परवानगी मागणारे आपल्याला एक्सप्रेशन याच्यातून शोधायचे. मग असे आपलं ठरलं की परमिशन मागायची असेल तर आपल्याला काय त्या ठिकाणी पाहिजे? मे, कॅन, कुड अशा प्रकारचं त्यात सहाय्यकारी क्रियापद असले पाहिजे. फेब्रुवारी 2017ला हा प्रश्न आला होता. बघा आपल्याला सिकिंग परमिशनच्या संदर्भातलं एक्सप्रेशन पाहिजे. आय एम गोइंग फॉर पिकनिक हे स्टेटमेंट आहे. कॅन आय गो फॉर पिकनिक, मी पिकनिकला जाऊ शकतो का? या ठिकाणी कॅन वापरलेला आहे, म्हणजे हे परमिशन मागण्यासाठीच एक्सप्रेशन आहे. कॅन आय गो फॉर पिकनिक, मी पिकनिकला जाऊ शकतो का? उरलेल्यामध्ये बघा आय एम गोइंग फॉर पिकनिक हे स्टेटमेंट आहे. आय एम नॉट गोइंग फॉर पिकनिक हे सुद्धा स्टेटमेंट आहे. आय वेंट फॉर पिकनिक, मी पिकनिकला गेलो हे सुद्धा एक स्टेटमेंट आहे. या ठिकाणी परमिशन या ठिकाणी मागितली जाऊ शकते, त्यामध्ये कॅन आलेला आहे म्हणून. प्रत्येक वेळी कॅन हा परमिशन साठीच असतो असं म्हणत नाही, परंतु या संदर्भामध्ये परमिशनच्या संदर्भामध्ये कॅन आणि मे हे शब्द तुम्ही अपेक्षित करू शकता. बघा हा काही नियम नाहीये की कॅन हे असलं पाहिजे. चूज द करेक्ट ऑप्शन फॉर मेकिंग रिक्वेस्ट, आपल्याला काय करायची या ठिकाणी? रिक्वेस्ट करायची आहे. रिक्वेस्ट करण्यासाठी तुम्ही ऑप्शन शोधताय, म्हणजे या ठिकाणी प्लीज असणं अपेक्षित आहे. माय फ्रेंड अर्णव फॉरगॉट हिज इरेजर अँड वॉन्ट्स टू बॉरो इट, म्हणजे माझ्या मित्राचं इरेजर हा नाही विसरलाय तो आणि तो मला विचारणार आहे किंवा त्याला मागायचा आहे, तर तो कशी विनंती करेल? आय ब्रॉट युअर इरेजर, मी तुझं इरेजर आणले असं म्हणू शकत नाही. प्लीज गिव्ह मी युअर इरेजर,
या ठिकाणी प्लीज आलेला आहे म्हणजे रिक्वेस्ट आहे, तरी पण सगळे पर्याय आपण वाचले पाहिजे, हा योग्य वाटतंय. त्यानंतर कॅन आय गिव्ह माय इरेझर टू यू, मी माझं इरेझर तुला देण्यासाठी काही परवानगी घेणार नाही, ठीक आहे, किंवा रिक्वेस्ट सुद्धा करणार नाही, म्हणजे ही चुकीचं आहे. फाइंड माय इरेझर, हे सुद्धा रिक्वेस्ट होऊ शकत नाही. तर प्लीज गिव्ह मी युअर इरेझर, मला तुझं कृपया इरेझर दे, असं या ठिकाणी होईल. पुढे जाऊया क्वेश्चन नंबर 3. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू सीक परमिशन. या ठिकाणी परमिशन आहे म्हणजे आपल्याला काय पाहिजे त्या ठिकाणी, मे किंवा कॅन. बघा, आय विल ओपन द विंडो, मी खिडकी उघडेल. त्यानंतर ओपन द विंडो हे सुद्धा परमिशन होणार नाही, मी खिडकी उघडेल ही परमिशन नाहीये. ओपन द विंडो ही एक प्रकारची ऑर्डर वाटते, ही सुद्धा परमिशन होऊ शकत नाही. त्यानंतर प्लीज ओपन द विंडो, या ठिकाणी रिक्वेस्ट केलेली आहे. बघा, तुम्ही कदाचित गलत होऊ शकते की अरे परमिशन मागितली, प्लीज म्हटलंय म्हणजे तुम्ही याला बरोबर म्हणू शकता, परंतु प्लीज ही विनंती आहे, आपल्याला परमिशन पाहिजे, परवानगी पाहिजे. आणि परवानगी मागताना हा एक प्रकारचा प्रश्न असतो, हेही तुम्ही लक्षात ठेवायचं. तर मे शब्द आलेला आहे इथे, मे आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू का, ही परवानगी आपण या ठिकाणी मागितलेली आहे. Question number 4. Choose the correct request for the my friend forgot his pen, he said dash. आपल्याला काय करायचंय, रिक्वेस्ट प्रत्येक वेळी अशी अंडरलाईन करून ठेवा त्या शब्दाकडे, रिक्वेस्ट आहे की परमिशन आहे, म्हणजे म्हणजे आपली खात्री होईल की रिक्वेस्ट आहे, परमिशन नाही. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन, एक मिनिट. माय फ्रेंड फॉरगॉट हिज पेन, ही सेड. आता त्याचा पेन विसरलाय आणि तो काय म्हणणार आहे, प्लीज गिव्ह मी युअर पेन. मला पेन विसरलाय म्हटल्यानंतर आपल्याला मागायची गरज आहे, आणि मागायची गरज आहे म्हणजे रिक्वेस्ट करायची गरज आहे, म्हणून प्लीज गिव्ह मी युअर पेन, कृपया तू तुझा पेन मला दे. त्यानंतर ही गेव मी हिज पेन, त्याने मला त्याचा पेन दिला असं तो म्हणणार नाही. आय बॉट युअर पेन, मी तुझा पेन आणलाय असंही म्हणणार नाही, कारण फॉरगॉट इथं विसरलेला आहे. आणि कॅन आय गिव्ह माय पेन टू यू, मी माझा पेन तुला देऊ शकतो का, असं आपण दुसऱ्या म्हणणार नाही, कारण आपण विसरलेलो आहोत. Question number 5. Select the correct alternative for the option. Suhas wants to play with friend. She said friends dash dash. सुहासला मित्राबरोबर खेळायचं आहे आणि त्यावेळेस ती किंवा तो त्याला मित्रांना काय म्हणाला असेल ते बघा. वेट आय एम कमिंग, थांबा मी आलो. त्यानंतर शाल वी गो आउट टू प्ले, आपण खेळायला बाहेर जाऊयात का. बघा, शाल हा सुद्धा परमिशनच्या संदर्भातच वापरला जाणारा सहाय्यकारी क्रियापद आहे. त्यानंतर थँक्यू व्हेरी मच, कारण त्याला खेळायला बाहेर जायचंय त्यावेळेस त्याला खेळायला बाहेर जायचंय अशा वेळेस तो थँक्यू व्हेरी मच म्हणू शकणार नाही, कारण क्रिया घडून गेल्याच्या नंतर आभार मानण्यासाठी असतात आणि या ठिकाणी आभाराचं काहीही प्रसंग दिसत नाही. त्यानंतर कॅन आय हेल्प यू, या ठिकाणी मदतीचा सुद्धा प्रसंग नाही, खेळण्याचा प्रसंग आहे, आणि म्हणून शॅल बी गो आउट टू प्ले, परवानगी या ठिकाणी घेतोय की आपण बाहेर खेळायला जायचं का. तर सेकंड ऑप्शन इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 6. बघा, 6वा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये एक पिक्चर वापरलेलं आहे. हे चित्र आधी नीट तुम्ही बघून घ्या, चित्रामध्ये काय प्रसंग आहे. या चित्रामध्ये काय प्रसंग आहे, शिक्षक आहेत, विद्यार्थी आहेत, म्हणजे क्लास चालू आहे आणि एक
विद्यार्थी दरवाजात उभा आहे, आतमध्ये तोंड करून, म्हणजे त्याला आत यायचं असणार आहे आणि त्यावेळेस तो परवानगी विचारत असणार आहे. मग आत येण्यासाठी काय परवानगी विचारणार आहे आणि परमिशन या ठिकाणी शब्द आपल्याला दिसतोय. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट परमिशन. परमिशन म्हटल्याच्या नंतर मे हा शब्द त्या ठिकाणी येत असतो. मग या ठिकाणी वेलकम म्हणणार नाही, थँक्यू म्हणणार नाही, व्हॉट इज युअर नेम असं म्हणणार नाही आणि मे आय कम इन टीचर अशा प्रकारचं या ठिकाणी परमिशन मागणारं वाक्य आहे ते बरोबर वाक्य असणार आहे. काही सरावासाठीचे प्रश्न या ठिकाणी आहेत. चूज द करेक्ट ऑप्शन टू बी यूज फॉर सिकिंग परमिशन. परमिशन घेण्यासाठी कोणता पर्याय तुम्ही वापरणार. आता परमिशन म्हटलं की तुमच्या लक्षात आलंय या ठिकाणी परमिशन हा शब्द वापरलेला आहे आणि परमिशन आपण घ्यायची असेल तर प्रश्न तो असतो आणि मे कॅन अशा प्रकारचे त्यामध्ये सर्वनाम सहाय्यकारी क्रियापदे वापरलेले असतात. आय एम गोइंग टू टॉयलेट या ठिकाणी परमिशन वाटत नाही. त्यानंतर आय विल गो टू द विलेज याच्यामध्ये सुद्धा परमिशन वाटत नाही. त्यानंतर आय कॅन हेल्प यू याच्यामध्ये सुद्धा परमिशन वाटत नाही. परंतु मे आय गो टू द टॉयलेट याच्यामध्ये परमिशन वाटते कारण की मे वापरला आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. हाऊ विल यू रिक्वेस्ट युअर फ्रेंड टू लेंड युअर पेन्सिल. तुम्ही तुमच्या मित्राला पेन्सिल उचलून देण्यासाठी काय तुम्ही रिक्वेस्ट कराल. बघा, रिक्वेस्ट आहे म्हणजे या ठिकाणी प्लीज असणं अपेक्षित आहे. गिव्ह मी अ पेन्सिल हे सुद्धा स्टेटमेंट आहे. आय वॉन्ट युअर पेन्सिल हा सुद्धा स्टेटमेंट आहे. कॅन यू गिव्ह मी अ पेन्सिल प्लीज. बघा, या ठिकाणी प्लीज म्हणजे रिक्वेस्ट केलेली आहे म्हणून कॅन यू गिव्ह मी युअर पेन्सिल प्लीज हा पर्याय बरोबर असणार आहे. हॅव यू अ पेन्सिल तुझ्याकडे पेन्सिल आहे हे काही बरोबर ऑप्शन असणार नाही. क्वेश्चन नंबर 3. माय फ्रेंड फॉरगॉट हिज इंग्लिश बुक अँड वॉन्ट टू बॉरो इंग्लिश बुक. चूज द करेक्ट रिक्वेस्ट. या ठिकाणी आपल्याला काय चूज करायचंय तर रिक्वेस्ट चूज करायची आहे म्हणून लक्षात ठेवा रिक्वेस्ट आहे. बघा, बऱ्याचदा बॉरो हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवा बॉरो म्हणजे उसणं घेणे, थोडे वेळ घेणे, उधार घेणं अशा संदर्भाने बॉरो हा शब्द आलेला आहे आणि बऱ्याचदा तो शब्द आलेला आहे म्हणून तो लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट याच्यामध्ये रिक्वेस्ट आहे त्याच्यामुळं पर्यायामध्ये प्लीज असावं. पहिलं यू गिव्ह युअर बुक याच्यामध्ये रिक्वेस्ट नाही. कॅन आय गिव्ह माय इंग्लिश बुक याच्यामध्ये परमिशन आहे म्हणजे ही सुद्धा रिक्वेस्ट नाही. आय नीड फॉर युअर बुक याच्यामध्ये गरज दाखवलेली आहे, रिक्वेस्ट नाहीये. प्लीज गिव्ह मी युअर इंग्लिश बुक याच्यामध्ये मात्र रिक्वेस्ट आपल्याला पाहायला मिळते. क्वेश्चन नंबर 4. चूज द करेक्ट ऑप्शन टू बी यूज फॉर सिकिंग परमिशन. या ठिकाणी परमिशन आपल्याला मागायची आहे आणि पर्याय वाचूया. आय ड्रिंक सम वॉटर, मे आय ड्रिंक सम वॉटर, आय विल ड्रिंक सम वॉटर, प्लीज ड्रिंक सम वॉटर. या ठिकाणी परमिशन पाहिजे त्यामुळं मे या ठिकाणी आलेलं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क आलेला आहे म्हणून मे आय ड्रिंक सम वॉटर मी काही पाणी पिऊ शकतो का हे योग्य उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 5. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट. खालीलपैकी कोणती विनंती आहे. आता रिक्वेस्ट या ठिकाणी म्हटलंय म्हणजे विनंती आहे म्हणजे प्लीज हा शब्द या ठिकाणी असणार आहे. रिक्वेस्ट शब्द आहे. मे आय ओपन द विंडो ही परमिशन आहे. त्यानंतर आय विल ओपन द विंडो हे स्टेटमेंट आहे. प्लीज ओपन द विंडो याच्यामध्ये मात्र तुम्हाला रिक्वेस्ट पाहायला मिळते म्हणून ऑप्शन 3 इज करेक्ट ऑप्शन. ओपन द विंडो ही सुद्धा ऑर्डर वाटते ही सुद्धा चुकीचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 6. विच ऑफ द फॉलोइंग इज रिक्वेस्ट.
खालीलपैकी कोणती रिक्वेस्ट आहे? रिक्वेस्ट म्हणलं की प्लीज हा शब्द त्या ठिकाणी असणार आहे. डोंट वरी, काळजी करू नको, ही सुद्धा रिक्वेस्ट नाही. व्हॉट इज युअर नेम, ही सुद्धा रिक्वेस्ट नाहीये. प्लीज गिव्ह मी अ पेन, याच्यामध्ये मात्र प्लीज शब्द आहे, म्हणजे ही रिक्वेस्ट होऊ शकते. आणि शेवटी कॉंग्रॅच्युलेशन, ही सुद्धा चुकीचा पर्याय आहे. क्वेश्चन नंबर 7, फाइंड द रिक्वेस्ट फ्रॉम द फॉलोइंग. विनंती दर्शवणारा शब्द पुढे या ठिकाणी निवडायचा आहे, पर्याय निवडायचा आहे. रिक्वेस्ट. गो देअर, हे सुद्धा ऑर्डर आहे. त्यानंतर कम हिअर, हे सुद्धा ऑर्डर आहे. यू कॅन कम हिअर, ही सुद्धा परवानगी दिलेली आहे, परंतु आपल्याला रिक्वेस्ट शोधायची. प्लीज कम देअर, हेअर, म्हणजे चौथा पर्याय हा योग्य पर्याय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. क्वेश्चन नंबर 8, हाऊ विल यू आस्क द टाइम टू न्यू पर्सन. नवीन माणसाला तुम्हाला वेळ विचारायचा आहे, अशा वेळेस तुम्ही कशा प्रकारे त्याला वेळ विचारणार आहात? टेल मी द टाइम, आपण त्याला ऑर्डर देतोय का की मला वेळ सांगा? नाही. त्यानंतर व्हॉट टाइम, काय वेळ आहे? त्यानंतर व्हॉट्स द टाइम प्लीज. एखाद्याला आपण वेळ विचारतोय म्हणजे रिक्वेस्ट करायला पाहिजे त्याला, ठीक आहे? म्हणून या ठिकाणी प्लीज हा हे एक्सप्रेशन वापरलेलं आहे. व्हॉट्स द टाइम प्लीज, कृपया वेळ काय झालेला आहे, अशा प्रकारचं वाक्य आपण या ठिकाणी वापरणार आहोत. नाव टेल द टाइम, हे सुद्धा आपण म्हणणार नाही. क्वेश्चन नंबर 9, चूज द करेक्ट ऑप्शन टू बी यूज्ड फॉर सीकिंग परमिशन. या ठिकाणी सीकिंग परमिशन साठी आपल्याला एक्सप्रेशन वापरायचं आहे. आणि परमिशन म्हटलं की आपल्याला थोडंसं लक्षात आलं असेल आता, कॅन, मे आणि क्वेश्चन मार्क असं आपण अपेक्षित करणार आहोत. या ठिकाणी पहिला ऑप्शन आहे मे आय ओपन द डोअर, मी दरवाजा उघडू का? परमिशन या ठिकाणी मागितलेली आहे. ओपन द डोअर ही परमिशन नाहीये. कॅन यू ओपन द डोअर हा प्रश्न आहे, परमिशन नाही. त्यानंतर गो अँड ओपन द डोअर, बघा या ठिकाणी एक नंबरचा पर्याय हा योग्य पर्याय आहे. बघा या ठिकाणी कॅन यू ओपन द डोअर हा सुद्धा परमिशनच आहे, परंतु इथे क्वेश्चन मार्क आपल्याला हवा होता. आणि परिपूर्ण पर्याय आपण नेहमी शोधायचा असतो. Question number 10. Choose the correct sentence to seek permission to go out of the class. क्लासच्या बाहेर जाण्यासाठी आपल्याला परमिशन पाहिजे. परमिशन पाहिजे म्हटल्यानंतर आपण प्रश्न विचारणार आहोत आणि त्याच्यामध्ये मे किंवा कॅन शब्द वापरणार आहोत. कॅन आय गो होम, मी घरी जाऊ शकतो का? परंतु या ठिकाणी आपल्याला म्हणजे परमिशन टू गो आउट ऑफ क्लास, क्लास मधून बाहेर जाण्यासाठी परमिशन पाहिजे, त्यामुळे हे सुद्धा होणार नाही. आय वॉन्ट टू गो आउट ऑफ द क्लास, मला जायचं आहे, या ठिकाणी परमिशन मागत नाही. मे आय गो आउट ऑफ द स्कूल क्लास हा मात्र परमिशन मागणारा या ठिकाणी आहे, ठीक आहे. आणि शेवटी मे आय कम इन सर, आत येण्यासाठी परमिशन आपल्याला नाही, बाहेर जाण्यासाठी पाहिजे. आणि म्हणून मे आय गो out of class. Question number 11. Choose the incorrect sentence for seeking permission. चुकीची परवानगी दर्शवणारा शब्द आपल्याला या ठिकाणी निवडायचा आहे. बघा इथे इनकरेक्ट हा शब्द महत्वाचा आहे. बऱ्याचदा आपण सोपं आहे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे म्हणून आपण काय करतो, गडबडीने चला वाचूया आणि लगेच पर्याय निवडूया. आणि करेक्ट आणि इनकरेक्ट याच्यामध्ये गल्लत होऊ शकते आणि पर्याय आपण चुकीचा निवडू शकतो. आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे. मे आय ईट माय टिफिन ही या ठिकाणी परमिशन आहे, म्हणजे हा पर्याय बरोबर आहे. त्या ठिकाणी कॅन आय गो टू द टॉयलेट हा सुद्धा परमिशन मागणारा पर्याय बरोबर आहे. मे आय क्लोज द कबर्ड, मी कबर्ड बंद करू का हा सुद्धा पर्याय बरोबर आहे. कॅन आय गिव्ह युअर बुक प्लीज, आता
मी तुम्हाला तुझं पुस्तक देऊ का, ही काही परमिशन होऊ शकत नाही. आणि या ठिकाणी प्लीज पण आलेलं आहे. त्यामुळं हा पर्याय चुकीचा पर्याय असणार आहे. आणि म्हणून आपल्याला चुकीचा पर्याय शोधायला सांगितलाय. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 12. हाऊ टू रिक्वेस्ट युअर फादर टू बाय अ न्यू ड्रेस फॉर यू. तुम्हाला तुमच्या वडिलांना तुमच्यासाठी एखादा ड्रेस घ्यायला लावायचा आहे, तर तुम्ही कशी विनंती करणार? गिव्ह मी ड्रेस, मला ड्रेस द्या. आय नीड ड्रेस, आय वॉन्ट न्यू ड्रेस, कॅन आय बाय अ न्यू ड्रेस प्लीज. तर या ठिकाणी थोडंसं पर्यायामध्ये झालेले आहे. या ठिकाणी तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे फादरला, त्यामुळे रिक्वेस्ट करताना या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते. परंतु इथे आयच्या ऐवजी यू हा शब्द पाहिजे होता. कदाचित थोडीशी मिस्टेक असू शकते. कॅन यू बाय अ न्यू ड्रेस प्लीज, म्हणजे तुम्ही नवीन ड्रेस माझ्यासाठी घ्याल का, अशा प्रकारचं एक्सप्रेशन या ठिकाणी हवं होतं. क्वेश्चन नंबर 13. चूज द करेक्ट परमिशन. या ठिकाणी परमिशन आपल्याला निवड करायची आहे. मोहन वॉन्ट टू एंटर द क्लासरूम. मोहनला क्लासरूम मध्ये एंटर करायचं आहे. तर तो काय म्हणेल? क्लासरूम मध्ये एंटर करण्यासाठी आपण काय विचारतो? कमिंग सर असं म्हणू शकतो? नाही. मे आय कमिंग सर म्हणू शकतो? हो. या ठिकाणी परमिशन आपण मागण्यासाठी मे आय कमिंग सर असं म्हणू शकतो. मे आय गोइंग सर म्हणू शकत नाही. आणि आय कॅन कम सर असं म्हणू शकत नाही. क्वेश्चन नंबर 14. सचिन्स फादर इज टॉकिंग टू हिज फ्रेंड. सचिन वॉन्ट टू स्पीक टू हिज फादर. ही रिक्वेस्ट डॅश. सचिनचे वडील त्यांच्या मित्राशी बोलतात आणि सचिनला त्यांच्या वडिलांशी बोलायचं आहे. अशा वेळी तू कशी सुरुवात करेल? हॅलो फादर म्हणेल का? नाही. गुड मॉर्निंग म्हणून सुरू करेल का? नाही. आणि लुक ॲट मी असं म्हणणार नाही. एक्सक्यूज मी असं म्हणेल. कारण मग तुम्हाला सांगितले की जेव्हा आपण थर्ड पर्सन म्हणून एखाद्या कॉन्व्हर्सेशन मध्ये जॉईन होतो, तेव्हा आधी आपल्याला एक्सक्यूज मी असं म्हणायला लागत असते. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट परमिशन. तुम्ही हे चित्र पहा आणि त्याच्याविषयी योग्य पर्याय निवडा. या ठिकाणी काय दिसतंय? एक बसमध्ये बसलेली एक स्त्री आणि एक मुलगी दिसते आणि मुलगी काहीतरी स्त्रीला बोलत आहे. या ठिकाणी परमिशन आपल्याला चूज करायला सांगितले आणि परमिशन कशी मागितली जाईल ते बघूया. आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडते. आय विल ओपन द विंडो, मी खिडकी उघडील. मे आय ओपन द विंडो, मी खिडकी उघडू का, ही परमिशन होऊ शकते. क्लोज द विंडो ही सुद्धा परमिशन होणार नाही. शेवटचा प्रश्न. चूज द करेक्ट परमिशन. यू आर थर्स्टी अँड वॉन्ट सम वॉटर. अशा वेळी तुम्ही परमिशन काय मागणार आहात? आय वॉन्ट वॉटर हे परमिशन नाही स्टेटमेंट आहे. गिव्ह सम वॉटर ही सुद्धा परमिशन होणार नाही. आय विल गिव्ह यू वॉटर, मी तुला पाणी देईल, ही सुद्धा परमिशन होऊ शकत नाही. कॅन आय हॅव ग्लास ऑफ वॉटर ही मात्र परमिशन होणार आहे. ओके. आता या घटकाचा शेवटचा भाग आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे. वेळ आपली संपली आहे आपली. तर आपण थोडक्यात पाहूया आणि हा घटक आपण या ठिकाणी संपूया. तिसरा भाग आहे को रिलेशन बिटवीन इन्स्ट्रक्शन एक्सप्रेशन विथ द पिक्चर. म्हणजे चित्राशी आपल्या सूचनांचा किंवा एक्सप्रेशनचा संबंध जोडायचा आहे. म्हणजे या प्रश्नामध्ये चित्र दिलेले असणार आणि त्याच्याशी संबंधित असणार एक तर ग्रीटिंग शोधायचं असेल किंवा इन्स्ट्रक्शन शोधायचे असेल किंवा आपले इमोशन्स काय असतील तर ते शोधायचे आपल्याला आहे. काही इन्स्ट्रक्शन आली आपण बघूया. स्टँड अप, उभे राहा. सिट डाऊन, खाली बसा. क्लोज युअर आईज, डोळे बंद करा. शो मी युअर हँड, तुमचे हात दाखवा. ओपन युअर आईज,
डोळे उघडा, कम हिअर, क्लॅप 2 times, hands up, turn right, turn left, be quiet, don't push, ढकलू नका. बघा हे छोटे छोटे इन्स्ट्रक्शन आहेत, अगदी पहिलीच्या वर्गापासून तुम्ही बघत आलेला आहात आणि त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही वाचून वाचून लक्षात ठेवू शकता आणि ते चित्रामध्ये कुठे दिसतंय का हे तुम्ही बघू शकता आणि मग तुमचा योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता. आणि काही एक्सप्रेशन्स आहेत, भावना आहेत, तुम्ही कशा त्या व्यक्त करता. जेव्हा एक्सप्रेशन असतात तेव्हा त्याच्या शेवटी एक्सक्लेमेटरी मार्क आपल्याला पाहायला मिळतं, कारण भावना व्यक्त करताना आपण त्याच्यामध्ये भाव आपले टाकत असतो. त्यामुळं हे काही एक्सप्रेशन्स आहेत. हाऊ सॅड, किती दुःखी, व्हॉट अ सरप्राईज. या ठिकाणी एक्सप्रेशन म्हणण्यासाठी ए सुद्धा या ठिकाणी असणं गरजेचं आहे. हाऊ मिझरेबल, किती दुःखी. मिझरेबल याचं दुःख किंवा दुर्दैव या अर्थाने वापरलं जातं. व्हॉट अ पिटी, काय दयाळू आहे. वंडरफुल, छान झालं किंवा आश्चर्यकारक गोष्ट घडली. हाऊ स्वीट, किती गोड. हो नो, अरे रे, हे काय झालं. ग्रेट, छान. वेल डन, शाबास. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर. अशा प्रकारचे एक्सप्रेशन आपल्याला त्या प्रश्नामध्ये कुठेतरी चित्रामध्ये पाहायला मिळणार आहेत आणि ते आपण ओळखायचे आहेत. त्यानंतर काही एक्सप्रेशन इथे अजून पाहायला मिळतात जे लेटर रायटिंग करताना आपण वापरत असतो. म्हणजे विथ रिगार्ड्स, आदरासहित, शेवटी आपण लिहिलं की नाही, रिगार्ड्स. त्यानंतर युअर सिन्सिअर, तुमचा प्रामाणिक. सी यू सून, लवकरच भेटूया. विथ लॉट ऑफ लव्ह, खूप प्रेमासह. युअर लव्हिंगली, तुमचं प्रेमळ. अशा प्रकारचे एक्सप्रेशन्स आपण पत्राच्या शेवटी वापरत असतो. या ठिकाणी काही चित्र आहेत आणि त्याच्यावर आधारित प्रश्न आहेत. आपण एक 2-4 प्रश्न पाहूया आणि आपला क्लास या ठिकाणी संपूया. क्वेश्चन नंबर 1. ऑब्झर्व द पिक्चर अँड चूज द करेक्ट एक्सप्रेशन. हे पिक्चर ऑब्झर्व करा आणि करेक्ट एक्सप्रेशन तुम्हाला वापरायचे. चित्र नीट बघून घेणं मात्र या ठिकाणी गरजेचं आहे. बघा या ठिकाणी हा मुलगा आणि मुलगी या स्त्रीला काहीतरी गिफ्ट आर्टिकल देत आहेत. मग अशा वेळी काय भावना याच्यामध्ये असतील. हाऊ सॅड असं म्हणणार का, नाही. त्यानंतर हाऊ मिझरेबल, किती दुर्दैवी असं म्हणणार का, नाही. व्हॉट अ पिटी, किती दयाळू असं म्हणणार का, नाही. तर व्हॉट अ सरप्राईज, कारण गिफ्ट हे सरप्राईज असतं म्हणून व्हॉट अ सरप्राईज या ठिकाणी करेक्ट एक्सप्रेशन असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. सिलेक्ट द करेक्ट स्पीच फॉर द गिवन पिक्चर. चित्र नीट बघा त्यासाठी आपल्याला योग्य पर्याय शोधायचा आहे. या चित्रामध्ये हा माणूस काहीतरी कानाला हात लावला, म्हणजे आपण असं केव्हा करतो जेव्हा ऐकायला येत नाही तेव्हा. आणि ते क्वेश्चन मार्क आहे, म्हणजे त्याला समजलेलं पण नाही, म्हणजे याला ऐकायला व्यवस्थित आलेलं नाही, म्हणून त्या संदर्भाने आपल्याला पर्याय शोधायचा. व्हॉट्स रॉंग, काय चुकीचं घडलेलं आहे. आय डोंट नो, मला माहित नाही असं सुद्धा म्हणणार नाही. आय कांट हिअर यू, हा मी तुम्हाला ऐकू शकत नाही किंवा तुमचं मला ऐकायला येत नाही असं मात्र या ठिकाणी अर्थ आहे. आय डोंट लाईक यू असं सुद्धा यातनं अर्थ निघत नाही. बघा प्रत्येक वेळी तुम्हाला योग्य चित्राचं निरीक्षण केलं पाहिजे, चित्राचं योग्य पद्धतीने निरीक्षण केलं पाहिजे, त्याच्यातला प्रसंग समजला पाहिजे आणि त्यानुसार तुम्हाला पर्याय निवडायला लागणार आहे. या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3. लुक ॲट द गिवन पिक्चर अँड चूज द करेक्ट कॉन्व्हर्सेशन. म्हणजे त्याच्या काही कॉन्व्हर्सेशन दिले ते तुम्हाला निवडायचे. त्यासाठी आधी चित्र बघा. चित्रामध्ये काय आहे, एक रसाचं दुकान दिसतंय. शुगर केन ज्यूसचं सेंटर असणार आहे, कारण या ठिकाणी हा माणूस इथे ज्यूस तयार करण्याचं यंत्र आणि या ठिकाणी 2 मुलं आहेत. तर मग सर्वसाधारणपणे काय कॉन्व्हर्सेशन असणार आहे की रसची ऑर्डर दिली असणार आहे किंवा रस मागितला असणार आहे. बघूया. फर्स्ट ऑप्शन ए सेज द बबल इज लुकिंग लवली. या ठिकाणी बबलचा काही संबंध नाही आणि लुकिंग ब्युटिफुलचा काही संबंध नाही. लेट्स बाय 2. म्हणजे या ठिकाणी बबल बलून शब्द पाहिजे ना, पण बलून सुद्धा काही दिसत नाही या ठिकाणी. त्यानंतर ए सेज हेअर आर युअर पोटॅटोज, वुड यू लाईक टू बाय टोमॅटो. या ठिकाणी पोटॅटोही नाहीत आणि टोमॅटोही नाही.
म्हणजे हे पर्याय बरोबर नाही. तिसरा, प्लीज गिव्ह अस 2 फुल ग्लासेस. हा, हे मात्र होऊ शकतं. 2 ग्लासेस आपण या ज्यूसचे घेऊ शकतो. बी सेज, मामा आय वॉन्ट सम आईस इन माय ज्यूस. हे संवाद किंवा ह्या प्रकारचं कॉन्व्हर्सेशन ज्यूस सेंटरवरती चालू शकतं की मला 2 ग्लास भरून द्या आणि मला त्याच्यामध्ये आईस हवा आहे. अशा प्रकारचं कॉन्व्हर्सेशन या ठिकाणी होऊ शकतं. क्वेश्चन नंबर 4 बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज इन्स्ट्रक्शन. खालीपैकी कोणती ही इन्स्ट्रक्शन आहे, सूचना कोणती आहे हे आपण या ठिकाणी शोधायचं आहे. कॅन आय हेल्प यू. या ठिकाणी प्रश्न आहे किंवा परमिशन सुद्धा आहे असं म्हणू शकतो. त्यानंतर गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, ही सुद्धा इन्स्ट्रक्शन होणार नाही. ओपन युअर इंग्लिश बुक, तुमचं इंग्रजीचं पुस्तक उघडा, हे मात्र या ठिकाणी इन्स्ट्रक्शन होऊ शकते. हाऊ ब्युटिफुल, किती सुंदर, ही काही इन्स्ट्रक्शन नाही. क्वेश्चन नंबर 4, which expression will you use when you will see an accident. an accident तुम्ही पाहिलं असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं एक्सप्रेशन वापराल. व्हॉट अ पिटी, त्यानंतर ग्रेट म्हणू शकणार नाहीत, हाऊ गुड म्हणू शकत नाही, हाऊ सॅड तुम्ही या ठिकाणी म्हणणार आहात. ठीक आहे. या ठिकाणी काही स्माइलीज आहेत, फेशियल एक्सप्रेशन आहेत, ते तुम्ही बघून त्याची भावना समजून घेऊ शकता. आय एम हॅपी, या ठिकाणी हॅपीनेस दिसतोय. या ठिकाणी सॅडनेस दिसतोय म्हणून आय एम सॅड. या ठिकाणी थकलेलापणा दिसतोय, घाम वगैरे, म्हणून आय एम टायर्ड. त्यानंतर या ठिकाणी आय फील स्लीपी, मला झोप येत आहे. त्यानंतर आय एम स्केर्ड, भीती दिसते. आय एम अँग्री, मला भीती या ठिकाणी राग आलेला आहे असं दिसतंय. त्यानंतर या ठिकाणी आय फील प्राऊड, अभिमानाचे क्षण या ठिकाणी दिसतोय. आय फील शाय, मला लाज वाटते, असं सुद्धा या ठिकाणी एक्सप्रेशन वरून आपल्याला जाणवतंय. त्या ठिकाणी बघा, या ठिकाणी हाऊ स्वीट म्हणजे काहीतरी आर्टिकल दाखवलं जात आहे, काहीतरी वस्तू दाखवली जाते, हाऊ स्वीट, आणि त्याच्यातनं काहीतरी पडलं, वाईट घडलं, ओ नो. त्यानंतर वी वोन द मॅच, आम्ही मॅच जिंकलोय, त्यावेळेस काय म्हटलं जाणार आहे, ग्रेट. आणि जेव्हा वी लॉस्ट द मॅच, आम्ही मॅच हारलो, त्यावेळेस हाऊ सॅड, किती वाईट घडलं. अशा प्रकारे आपण एक्सप्रेशन वापरणार आहे. या सुद्धा चित्रामध्ये बघा, हाऊ सॅड, एखादी वस्तू तुटली, हाऊ सॅड. एखादी वस्तू पुन्हा फिक्स केली, ग्रेट, छान झाली. पुढे बघा, या ठिकाणी मुलांचं भांडण चाललंय आणि थर्ड पर्सन यांना जॉईन करणार म्हणून ती एक्सक्यूज मी असं म्हटली. हा मुलगा म्हणतो येस, परंतु भांडण चालूच आहे. आवर टीचर हॅज कॉल्ड यू, म्हणजे टीचरांनी तुम्हाला बोलवलेलं आहे. अशा वेळेस मात्र तो मुलगा घाबरला आणि तो म्हणतोय ओ नो, वाईट घडलं. बघा, या ठिकाणी तुम्हाला काही ऍक्शन वर्ड्स पाहायला मिळत आहेत आणि हे पिक्चर्स तुम्ही बघून त्यातली ऍक्शन ठरवायचे आहे. अशा हे छोटे छोटे तुमच्या पुस्तकामध्ये पण आहेत. बघा, रीडिंग, रायटिंग, इटिंग, वॉशिंग हँड्स, ड्रिंकिंग टी, स्लीपिंग, रनिंग, जम्पिंग, वॉकिंग, सिंगिंग, डान्सिंग आणि स्वीपिंग. ह्या ऍक्शन्स आहेत. ह्या ऍक्शन्स तुम्हाला तुमच्या पुस्तकातले चित्र बघून, म्हणजे पुस्तकात सुद्धा आहे किंवा तुम्हाला एरवी सुद्धा ह्या ऍक्शन्स करता येतात. याचा सराव आपण घरी करायचा आहे. इथे सुद्धा काही ऍक्शन्स आहेत. क्लोजिंग द डोअर, क्लाइम्बिंग ट्री, क्राईंग, स्माइलिंग, वेविंग. वेविंग म्हणजे आपण एखाद्याला बाय बाय करतो त्याला वेविंग म्हणतो. त्यानंतर रायडिंग हॉर्स, लाफिंग, ड्रायव्हिंग कार. त्यानंतर स्टमक ऍक्ट, पोट दुखताना आपण असं करतो की नाही, त्यामुळे स्टमक ऍक्ट. डोंट फाईट, डोंट मेक नॉईज, बडबड गोंधळ करू नका. त्यानंतर डोंट टीज युअर फ्रेंड, मित्राला चिडवू नका. स्टँड अप, सिट डाऊन, क्लोज युअर आईज, ओपन युअर आईज. अशा प्रकारची चित्र तुम्ही बघून त्याच्यातनं तुम्हाला इन्स्ट्रक्शन म्हणा किंवा त्याच्यासाठी एक्सप्रेशन म्हणा योग्य तुम्हाला निवडायचे असतात. त्याच्यावरती सुद्धा सोपे सोपे प्रश्न आहेत. सर्वच घटकावरचे काही प्रश्न या ठिकाणी आहेत. ठीक आहे.
तर याच्यामधनं तुम्ही या स्टॉक एक्सप्रेशनचा सराव करू शकता. आपल्याकडे वेळ संपून बराच वेळ झालेली आहे आणि आपला घटक शिकवून संपलेला आहे. ही चर्चा आपण उजळती घेतली. जरी घटक सोपा असला तरी याचा सराव करा, प्रश्न नीट वाचा आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि परीक्षेत चांगलं यश मिळवा. तुम्हाला तुमच्या परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा. हॅव अ नाईस डे. थँक्यू व्हेरी मच.